नमस्कार मित्रांनो, आज जे आपण नवीन टॉपिक घेणार आहे त्याच्यामध्ये आपण घेणार पूर्णांक संख्यांचा भागाकार. आता पूर्णांक संख्यांचा भागाकार जेव्हा आपण घेतो तेव्हा एक महत्त्वाची एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की बघा, कोणत्या झिरो या संख्येला जर कोणत्याही संख्येनं जर भागलं तर त्याचं उत्तर झिरो येणार आणि कोणत्याही संख्येच्या भागाकारात जर झिरो जर येत असेल तर त्याचं उत्तर अनंत येणार. कॅल्क्युलेटरही कॅल्क्युलेट करू शकत नाही एवढी मोठी संख्या त्याच्यात नाही, कारण कॅल्क्युलेट होता होईपर्यंत ते उत्तर दाखवतच नाही. आता याच्यात बघा, भाग तोडण्यासाठी महत्वाचा विषय जो आहे तो आहे कसोट्या. कसोट्या क्लिअर करण्यासाठी आता काही काही बऱ्याच पुस्तकांनी तुम्हाला कसोट्या दिलेल्या असतील, ते कसोट्या पाठ करून घ्यायच्या. कमीत कमी 12 पर्यंत जरी कसोट्या जरी येत असेल तरी तुम्ही कोणत्याही प्रकारचे गणित सॉल्व्ह करू शकता. आपण हे सरळ सरळ भागाकारचे गणित स्टार्ट करू. आता याच्यामध्ये बघा, बघा 9,999 भागेला 99. आता यामध्ये काय कंडिशन करायची, हे गणित जशीच्या तसे कोणत्या ना कोणत्या पेपरला विचारले जातात. आता याच्यात काय कंडिशन होणार लक्ष द्या. 99 एक 99, 99 एक 99. पहिल्यांदा जेवढ्याही संख्येला भाग जात असेल तेवढ्या संख्येला तुम्ही भाग द्यायचा. त्याच्यानंतरची काय कंडिशन होणार बघा, या 9ला इथपर्यंत भाग दिलेला आहे, या 9ला या 99 भाग जाते का, नाही जात, म्हणून इथे झिरोचा भाग देणार आणि इथे हे समोरची संख्या घेणार. मग 99 एक 99 म्हणजे उत्तर किती येणार, 101. आता बघा, असे बरेचसे गणित आहेत, जसे की उदाहरणार्थ 75 75 भागाकारात करा 25. आता असे जर गणित जर केले तर लक्ष द्या, 25 एक 25, 25 त्रिक 75, या संख्येला भाग जात नाही, झिरोचा भाग दिला. आता 25 त्रिक 75 म्हणजे उत्तर येणार 303. या टाइप मध्ये जर तुम्ही जर गणित जर केले तर समोरचे बरेचसे गणित तुम्हाला दिसतात. जसे की आता बघा, 135 135 भागाकार 15. आता इथे काय कंडिशन होणार लक्ष द्या, 15 एक 15, 15 9 135. या संख्येला 15 न भाग जात नाही, झिरोचा भाग द्या. इथेही 15 न भाग जात नाही, झिरोचा भाग द्या. आता इथं पूर्ण भाग जाते म्हणजे 15 9 135. उत्तर येणार 9,009. त्यानंतर 135 135 भागाकारात जर तुम्ही जर 9 जर टाकले तर इथं काय कंडिशन होणार लक्ष द्या. 9 एक 9, 9 एक 9. यामधून उरले किती, यामध्ये उरले 4. मग 9 5 45. या संख्येला 9 न भाग जाते का, नाही जात, झिरोचा भाग द्या. मग 9 एक 9, उरले पुन्हा 4, 9 5 45. म्हणजे या कंडिशनला तुम्हाला भाग द्यावा लागेल. आता हे कसं झाले, हे सरळ सरळ कॉमन गणित झाले. जसे जसे परीक्षेला तुम्हाला विचारलं जाणार, जसं की आता बघा, हमेशा याच्यातून एक प्रश्न विचारला जाते आधी, याच्या भागाकारात 11. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 11 एक 11, 11 9 99, उरला किती 1. या दोन्ही संख्येला 11 ना भाग जाते का, नाही जात, झिरोचा भाग द्या. आता जाते 11 9 99, उरला किती 1. 11 एक 11 म्हणजे इथं तुमचा पूर्ण भाग गेला. बघा, इथं भाग जाण्यासाठी हे सरळ सरळ संख्या आहे की इथं पर्याय नाही आहे की डायरेक्ट भाग तोडायचा. पण बाकीच्या याच्यात तुम्हाला काही काही संख्या अशा भेटतील का तुम्हाला फॅक्टर पार्ट घेऊन जावं लागेल, म्हणजे वरही भाग तोडत जावं लागेल, खालीही भाग तोडत जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला कसोट्याची आवश्यकता पडेल. यानंतर काय गणित बघा, 85 085 भागाकारात 17. आता बघा, 17 एक 17, 17 5 85. इथं या संख्येला भाग जात नाही, झिरोचा भाग द्या. इथे या संख्येला भाग जात नाही, झिरोचा भाग द्या. आता इथं 17 5 85, इथं उत्तर खतम. आता बघा, एवढेच प्रकार नाही, हे झाले कॉमन वाले भागाकार. आता याच्यातनी जे काही प्रकार वाईज पडतात तर आपण ते भागाकार प्रकार वाईज घेणार. ते प्रकार वाईज मध्ये कोणते येतात ते समोर पाहू आपण. हे मोठं जसं की बघा, प्रकार नंबर 1,
यामध्ये मुंबईला गेलेल्या 35 लोकांचा एकूण खर्च 7,070 रुपये आहे. तर 5 व्यक्तींचा एकूण खर्च किती? तर आता इथं काय कंडिशन होणार लक्ष द्या. हे 35 लोकांचा खर्च आहे. 7,070 रुपये हे 35 लोकांचा खर्च आहे. तर त्यांनी विचारलेलं आहे की 5 लोकांचा खर्च किती. मग सरळ सरळ याला काय करा, 5 लोकांचा खर्च विचारला म्हणून आपण याला 2 मेथडनं सॉल्व्ह करू शकतो आपण. सरळ सरळ 35 एक 35, 35 दोन्ही 70 या संख्येला भाग जात आहे, 0 चा भाग द्या. 35 दोन्ही 70 म्हणजे एका व्यक्तीचा खर्च आला 202 रुपये. आता आपल्याला किती जणांचं विचारलेलं आहे? 5 जणांचं, म्हणून याला गुणिला 5 करणार. इथं 5 दोन्ही 10, हातचाला 1, 5 0 0 म्हणजे 1 तसा तसा, 5 दोन्ही 10 म्हणजे उत्तर येणार आपलं 10 किंवा मग 1010. याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं करायचं असेल तर लक्ष द्या की 35 लोकांचा एकूण खर्च 70 रुपये आला, तर 5 लोकांचा एकूण खर्च किती होईल? आता याच्यात किरपा गुणाकार केला. आता इथं 5 दिले म्हणून 1 दिला असता तर सरळ सरळ इथच्या इथं डायरेक्ट क्लिअर झाला असता. इथं 5 दिले, 7 दिले, 12 दिले, 15 दिले, जे काय असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं करू शकता. आता इथं काय होणार? 5 गुणेला भागाकारात 35. सरळ सरळ एक काम करा, 35 एक 35. आता एक चला ठीक आहे, 35 एक 35, 35 दोन्ही 70 या संख्येला भाग जात नाही, 0 चा भाग द्या. आणि 35 दोन्ही 70. तुम्ही जशा कंडिशनला भागता येते तशा कंडिशनला भाग द्यायचा. आता उरलेला डायरेक्ट इथं गुणाकार. 5 दोन्ही 10, हातचाला 1, 5 0 0 म्हणजे 1 दुसऱ्या 5 दोन्ही 10. इथं उत्तर खतम. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला ज्या कंडिशनला भाग देता येईल, इथे 7 भाग देता येते, इथे 7 भाग देता येते, इथे 5 भाग देता येते, इथे 5 भाग देता येते, तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही ते गोष्ट करू शकता. आता बघा, याच गणितावर दुसरा गणित देतो मी तुम्हाला याच प्रकारावर. आता बघा, याच्यात आपण दुसरा गणित, पहिल्यांदा गणित या कारणाने आणलेलं मला असं वाटलं की सर्वांना ऍडजस्ट होतील, पण एक नंतर असे वाटलं की ऍडजस्ट होणार नाही म्हणून तुम्हाला एक गणित लिहून देत आहे. आता याच्यात काय झालं लक्ष द्या. एका वसतिगृहातील 45 मुलांचा एकूण मासिक खर्च 9,090 रुपये आहे, तर एका मुलाचा मासिक खर्च किती? सरळ सरळ एक कंडिशन लक्षात घ्या. तुम्ही याला 45 मुलांचा एकूण खर्च 90, तर एका मुलाचा मासिक खर्च किती तुम्ही असेही काढू शकता, किंवा मग सरळ सरळ 90 भागेला सरळ सरळ 45. 45 एक 45, 45 दोन्ही 90 या संख्येला भाग जाणार नाही, 0 चा भाग द्या. इथं 45 दोन्ही 90 तुम्ही असेही काढू शकता. आणि इथं जर मांडणी जर केली तर 1 गुणेला 90 भागेला 45. याची सवय ठेवा, याची सवय तुम्हाला समोरच्या याच्यात अडचण जाणार नाही. 45 एक 45, 45 दोन्ही 90 या संख्येला भाग जात नाही, 0 चा भाग द्या. आता जाते 45 दोन्ही 90. आता याला काय केलं, 202 गुणिला 1 म्हणजे 202, म्हणजे सरळ सरळ उत्तर किती आलं असतं तुमचं? 202. आता याच्यानंतर जर ते तिसरं जर गणित जे गणित आहे बघा, एका वसतिगृहातील 24 मुलांचा एकूण मासिक खर्च 96 म्हणजे 9,696 रुपये आला, तर एका मुलाचा मासिक खर्च किती येईल? आता बघा, याला सॉल्व्ह करू आपण. आता लक्ष द्या, हेच दोन मेथड. 24 मुलांचा एकूण मासिक खर्च 96 रुपये, तर एका मुलाचा मासिक खर्च किती? याचा तिरपा गुणाकार करायचा, किंवा मग सरळ सरळ 96 गुणिला किती? 24. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 24 एक 24, 24 चूक 96 या संख्येला भाग जात नाही, 0 चा भाग द्या. पुन्हा 24 चूक 96 म्हणजे उत्तर किती येणार? 404. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे झालं प्रकार नंबर 1. याच्यातून तुम्हाला जसेही गणित सॉल्व्ह करता येतील, जसे जसे गणित भेटतील या टाईपमध्ये ते या टाईपमध्ये सॉल्व्ह करायची, सेम कंडिशन लागू करायची. आता प्रकार नंबर 2. आता बघा, प्रकार नंबर 2 मध्ये काय कंडिशन गेली लक्ष द्या. 56 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली, तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय होणार की एक पट्टी आहे समजा, हे पट्टी जर 7 ठिकाणी जर कापली तर त्याचे तुकडे 8 होतात. जसं की बघा इथं 1 2 3 4 5 6 7 आपण 7 ठिकाणी कापली. आता तुकडे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 तुकडे किती होणार? 8. इथं म्हणते की 56 मीटर लांबीची पट्टी आहे, 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली, म्हणजे 7 ठिकाणी जर कापली असेल तर तुकडे होणार त्याचे 8. मग आता इथं काय होणार लक्ष द्या, टोटल 56 मीटरची पट्टी होती, 7च्या समोरचा एक अंक घेऊन घ्यायचा. सरळ सरळ म्हणजे 7 ठिकाणी कापली तर 8 अंक होणार, 8 तुकडे होणार. तर सरळ सरळ भागेला 8 करून घ्या, म्हणजे आता एक 8 8 7 56, म्हणजे प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? 7 मीटर लांबीचा निघेल. आता दुसरं गणित त्याच्यात जसं टाकू, जसं की बघा 40 मीटर लांबीची पट्टी, 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? आता इथं लक्ष द्या, 7 मीटर लांबी 40 मीटर लांबीची पट्टी आहे, 7 ठिकाणी कापली म्हणजे पुन्हा किती तुकडे होतील? 8 तुकडे होतील. सरळ सरळ 40 भागेला 8 करा, 8 1 8 8 पंच 40, म्हणजे प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा बनेल? 5 मीटर लांबीचा बनेल. इथं तुमचं उत्तर खतम. एक तिसरं गणित देतो याच्यात तुम्हाला, 72 मीटर लांबीची पट्टी, 72 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली, 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? आता याच्यामध्ये बघा 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली म्हणजे तुकडे किती बनतील? 9 बनतील. मग सरळ सरळ 72 भागेला 9, 9 1 9 9 8 72, म्हणजे उत्तर येणार तुमचं 8. आता याच्यानंतर जे काही गणित येतील ते प्रकार नंबर 3 मध्ये. आता बघा 3 मध्ये समोरचं गणित बघा. आता इथं सांगितलेलं आहे 3.25 किलोग्राम चहाच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होती? म्हणजे आता याचा अर्थ असा झाला की एक तुमच्याकडे 3.25 किलोग्रामचा ढीग आहे, याच्यात मी प्रत्येक याच्यात तुम्हाला चहाच्या म्हणजे चहापत्ती तुम्हाला 250 ग्रॅमची एक 250 ग्रॅमची एक असे पॅकेट बनवायचे आहे. तर असे पॅकेट किती बनतील? तर याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, काही कन्सेप्ट क्लिअर करणं महत्वाचं आहे. जसं की उदाहरणार्थ 1 किलोमध्ये किती ग्राम असणार? तर 1 किलोमध्ये 1000 ग्राम असणार. मग 2 किलोमध्ये किती ग्राम असणार? 2 किलोमध्ये 2000 ग्राम असणार. म्हणजे या कंडिशनवर तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. आता इथं सरळ सरळ लक्ष द्या, 3.25 किलोग्राम म्हणजे सरळ सरळ 2750. जर याच्यात जर आपण जर एक पाव जर अजून टाकून दिला म्हणजे 250 ग्राम जर टाकून दिले तर सरळ सरळ 3 किलोग्राम बनते. आता हे झाले 3.25 किलोग्राम, याच्या भागात टाकून द्या 250 ग्राम, म्हणजे किती पिशव्या बनतील ते ऑटोमॅटिक लिहून. 0 0 कट केले, 25 1 25 25 1 25 उरले 2, पुन्हा 25 1 25 म्हणजे किती पिशव्या बनतील? 11 पिशव्या बनतील. आता दुसरं एक गणित देतो तुम्हाला, त्या दुसऱ्या गणितामध्ये लक्ष द्या, 4.25 किलोग्राम, 4.25 किलोग्राम चहाच्या 150 ग्रामची एक, 150 ग्रामची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? तर आता यामध्ये लक्ष द्या, यामध्ये काय होणार? 4.25 किलोग्राम म्हणल्यानंतर सरळ सरळ 3750 हे झाले ग्राम. त्याच्या भागेला करणार आपण 150, 0 0 कट केले, 15 1 15 15 2 30 उरले याच्यात 7, मग 15 5 75, टोटल किती पिशव्या तयार होतील? 25 पिशव्या तयार होतील. यानंतर एक दुसरा प्रश्न घ्या, 4.12 किलोग्राम चहाच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? तर आता इथं लक्ष द्या, हे आहे पूर्णांक युक्त पूर्णांक. आता याच्यात याचा अर्थ असा होते, हे जे आहे ते याचा 0.5 असा अर्थ होते. किंवा मग सरळ सरळ तुम्ही जर म्हणलं तर 4 2 8 8 1 9 9 भागेला 2 जर केले तर तुमच्याकडे येतात 4.5
असं पण एक शब्द. मग आता इथे सरळ सरळ काय करायचं, इथं राहायचं की 4.5 किलोग्राम. 4.5 किलोग्राम म्हणजे किती? 4500 ग्राम. हे झालं तुमचं किलोग्राम मध्ये रूपांतर. याच्या भागाकारात सरळ सरळ टाका 150, 0 0 कट, 15 1 15, 15 3 45, म्हणजे इथं येणार तुमचं उत्तर 30. बघा, अशा या टाईप मध्ये तुम्हाला भागाकारचे जेवढे गणित येतील, एक नॉर्मल प्रकारचे, त्याच्यानंतर हे 2-3 प्रकारचे जे घेतलेले आहेत, हे सर्वच्या सर्व रिव्हिजन मारायचे. याच्या व्यतिरिक्त बाहेर कोणत्याही प्रकारचे गणित जास्त विचारल्या जात नाही, पण याच्यावर सर्वात जास्त फोकस दिला जातो. आता याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे, तर तो आपण जसं की आता बघा, पूर्ण संख्येची बेरीज, पूर्ण संख्येची वजाबाकी, पूर्ण संख्येचा गुणाकार, पूर्ण संख्येचा भागाकार, हे चारही गोष्टी आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आता याच्यानंतर हे सर्वच्या सर्व गोष्टी मिक्स येणार. सर्वच्या सर्व गोष्टी मिक्स येणार म्हणजे त्याच्यात आपण म्हणतो त्याला कंच भागू बेवर. पण त्याच्या आधी काही 1-2 स्टेप येतात, तर ते आपण पुढच्या व्हिडिओला बघू. धन्यवाद. आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडले असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, कोणत्या एखाद्या चांगल्या ग्रुपपर्यंत ते शेअर करा आणि तुमच्या समोरच्या मित्रांपर्यंत ते पोहोचू द्या, म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा होईल. धन्यवाद.